हॅलो स्टुडंट. थंबनेलचं टायटल तुम्ही पाहिलेलं आहे की तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसरचा मागच्या ॲडव्हर्टाइजमेंटचा कट ऑफ किती होता. मला कट ऑफवरती फोकस नाही करायचा आहे. मला तुम्हाला याच्यामधनं वेगळा कन्सेप्ट समजून सांगायचा आहे किंवा मला एका गोष्टीबद्दल तुम्हाला अवेअर करायचं आहे. ठीक आहे. एक्झामला मला माहिती आहे, एक्झामला आणखी 5 महिन्याचा कालावधी बाकी आहे, बरोबर. पण मागचं जे काही इतिहास आहे, हा इतिहासही समजणं गरजेचं आहे. मी एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने इथे सांगतो. हे बघा, प्रिलिम्स जो आहे, मी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की प्रिलिम्स ही तुमची एक लक्ष्मण रेषा आहे, बरोबर. तिथं तुम्हाला टॉपर यायचं नाही, तिथं तुम्हाला लीड पण करायचं नसतं. जस्ट यू हॅव टू क्रॉस दॅट बॉर्डर लाईन. तुम्हाला ती लाईन क्रॉस करून फक्त समोर गेलात की तुम्ही इलिजिबल होता. पण मेन्सच्या बाबतीत तसं नाही बाळांनो. मेन्सच्या बाबतीत काय, फॉर एक्झाम्पल कट ऑफ मागच्या वेळेस 230 237 काहीतरी लागलेला होता. ठीक आहे. आता मेन्सचा कट ऑफ समजा 230 लागला आणि एखाद्या विद्यार्थ्याला 231 जर मार्क असतील ना, तर मी सांगतो त्या विद्यार्थ्याचे तिथंच 90% चान्सेस कमी होतात पोस्ट मिळवण्याचे. हे तुम्हाला उदाहरणासहित मला समजून सांगायचं आहे. आणि आजच्या पूर्ण लेक्चरची थीम ही राहणार आहे की तुम्हाला मेन्सला लीड करावं लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे कट ऑफ पेक्षा ऍटलिस्ट तुम्हाला 20 ते 30 मार्क्स जास्त पाहिजेत. कट ऑफ पेक्षा म्हणतोय. इथं प्रिलिम्सला ती 8-9 ते, ठीक आहे, प्रिलिम्सला फक्त क्रॉस करायचं होतं, इथं मेन्सला नाहीये. हे तुम्हाला उदाहरणासहित समजून जायचं. आपल्या लेक्चरची नेहमी पार्श्वभूमीच ती आहे बसलेली. ठीक आहे. जे काही सांगायचं ते परफेक्ट सांगायचं. त्यामुळे मला इथं हा कट ऑफ घ्यावा लागलेला आहे. आता कट ऑफच्या बाबतीत माझ्याकडे पीपीटीज पण भरपूर आहेत. मी तुम्हाला भरपूर सगळे कट ऑफ बिट ऑफ सगळे एक्सप्लेन करणार आहे. पण त्याच्या अगोदर ना थोडंसं आपण जाऊयात आता 2018च्या ॲडव्हर्टाइजमेंटकडे. ठीक आहे. 2018ची ॲडव्हर्टाइजमेंट बघा, राईट. आणि ही आता 2022ला तुम्ही जी मेन्स देणार आहात त्याच. ठीक आहे. इथे बघा, इथे जागा डीडीए, इथे टीएओ तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर आणि इथं सीएओ सर्कल ॲग्रिकल्चर ऑफिसर. 2018ला यांच्या ज्या व्हॅकन्सीज होत्या, जागा किती होत्या कंपॅरिझन करून तुम्हाला सांगतो व्यवस्थित एकदम. आणि इथं व्हॅकन्सीज किती आहेत. ठीक आहे. 2018ला ज्या आहेत डीडीएच्या व्हॅकन्सीज ज्या होत्या ह्या 17 आहेत. इथं यावर्षी 19 आहेत. इथं तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसरच्या 83 होत्या, इथं 61 आहेत. ठीक आहे. आणि इथं 299 होत्या. आणि इथल्या ज्या आहेत, इथला एकच मिनिट फक्त, आत्ताच्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या आहेत, हां, 61 आणि 123. ठीक आहे. 123 आणि 19. हा, हे आहेत 123. हे मागच्या वर्षी होतं आणि हे या वर्षी आहे. क्लिअर. ह्या एवढ्या जागा आहेत. सगळं गोष्ट एकदम शांततेत लक्षून घ्या. आजच्या लेक्चरची थीम हीच आहे की मेन्सला लीड करावं लागणार आहे. आणि जर लीड करायचं असेल तर अभ्यास स्टार्टिंग पासून करावा लागतो. तुम्ही जर शेवटी जर म्हटलात ना तर मग कार्यक्रम बिघडून जातो. आलं लक्षात. इथं 17 आहेत, इथं 19 होत्या, इथं 83 आहेत, इथं आता 61 आहेत, इथं 299 आणि इथं ह्या टोटल झाल्या 203 आणि ह्या होत्या 399. राईट. आता स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. हा जो 2018चा 83 जागांसाठी जो तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसरचा जो कट ऑफ लागलेला होता, हा कट ऑफ कसा होता. ठीक आहे. चलो, तुम्हाला आता थीम समजली असेल. तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं. जागा एवढ्या आहेत बघा, आता 19 आहेत. ठीक आहे. 19, 61 आणि 123 अशा टोटल 203 जागा ह्या वर्षी आहेत. क्लिअर. चल, नेक्स्ट बघा, हा कट ऑफ आहे. आता हा कट ऑफ समजून घेताना फक्त एवढं लक्षात घ्या की आपल्याला लीड कितीची करावी लागणार आहे. मी जे तुम्हाला सांगतो की ऍटलिस्ट 20 ते 30 मार्क जर तुम्हाला असतील तर तुम्ही चांगल्या पद्धतीने स्कोर करू शकता इंटरव्ह्यू मध्ये. आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय होतं बघा, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या आणखी चांगलं लक्षात येईल की बाबा फक्त मेन्सला बॉर्डर लाईन जर क्रॉस केली तर मी स्पर्धेतून त्याच दिवशी बाहेर होतो. राईट. फॉर एक्झाम्पल आता मेन्सच्या बाबतीत बघा, समजा एखादा विद्यार्थी आहे. आता मेन्सचा आपण असं कन्सिडर करूयात की मेन्सचा कट ऑफ जो आहे हा 203 मार्क्स वरती लागला. ठीक आहे. मेन्सचा ज्या वेळेला तुमचा रिझल्ट लागतो तर हा रिझल्ट तुमचा आउट ऑफ 400चा लागतो. ठीक आहे. म्हणजे 400 पैकी, राईट, 400 पैकी असा जो काही कट ऑफ लागला, मी उदाहरण देऊन सांगतोय. 230 एखाद्याचा कट ऑफ लागला. आता दोन विद्यार्थी आहेत. हा ए विद्यार्थी आहे आणि हा बी विद्यार्थी आहे. राईट. आता 230 कट ऑफ लागला. ह्या ए विद्यार्थ्याला काय झाले, 240 मार्क्स पडले. किती रिटर्नला, किती पैकी, 400 पैकी. राईट. आणि बी विद्यार्थी असा आहे ज्याला मेन्सला आहेत 270 धरूयात आउट ऑफ 400. क्लिअर. ए विद्यार्थी बी विद्यार्थी कट ऑफ लागलेला होता
230 म्हणजे 230 वर ज्याला मार्क आहेत हा सगळे इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होतील. आला अर्थ लक्षात आला? 230 400 पैकी ज्याला मार्क्स पडले मेन्स झाल्याच्या नंतर तो सगळे विद्यार्थी इंटरव्ह्यू साठी एलिजिबल राहत. मग दोन विद्यार्थ्यांचं उदाहरण असं दिलं की लीड किती महत्वाचे असते हे समजून सांगायचं. ए विद्यार्थी बी विद्यार्थी, एका जणाला कट ऑफ पेक्षा 10ची लीड आहे. आता हे दोघं पण इंटरव्ह्यूला गेले बघा, हे दोघं पण इंटरव्ह्यूला गेले. आता आपला इंटरव्ह्यू राहतो 50 मार्कांचा. किती? 50. किती मार्कचा राहतो? 50 मार्कचा. दोनही विद्यार्थी इंटरव्ह्यूला गेलेले आहेत. आता हा जो ए विद्यार्थी आहे याचा असं कन्सिडर करूयात याला खूप आउटस्टँडिंग मार्क गेला आणि एमपीएससीचे एक लक्षात घ्या, आउटस्टँडिंग मार्क जे आहेत ना हे खूप झाले. 8 मॅक्स टॉपर विद्यार्थ्याला जे मार्क्स भेटतात ना हे 30 ते 35च्या दरम्यान भेटतात 50 पैकी. किती? 30 ते 50 महाराष्ट्रातल्या टॉपरला मार्क भेटतात. इंटरव्ह्यू मधला मी गोष्ट करतोय बरोबर, ऍटलिस्ट एवढे भेटू शकतात. आतापर्यंतचा इतिहास सांगतोय. असं कन्सिडर करूयात की ह्या विद्यार्थ्याला 50 पैकी आयोगाने जे आहेत हे 50 पैकी 35 मार्क्स दिले. किती दिले? 35. राईट, हे झाले 5, हे 7 आणि हे 275 झाले. आता बी विद्यार्थी जो होता याला मेन्सला खूप चांगले मार्क्स होते, पण याचा इंटरव्ह्यू ॲव्हरेज गेला. कसा गेला? याचा इंटरव्ह्यू ॲव्हरेज गेला आणि आयोगाने दिले याला फक्त 25 मार्क्स पॅनलने. ठीक आहे, हे 5, 9 आणि बघा ह्या विद्यार्थ्याला लीड होती 10 मार्क्सची. असं कन्सिडर करूयात की याला महाराष्ट्रातल्या टॉप रेंजचे मार्क्स भेटले. टॉप रेंजचे मार्क्स भेटले याला 35 मार्क्स भेटले. त्यावेळेला याचे झाले 275 आणि हा जो होता याला मेन्सला खूप चांगली लीड होती. लीड असून देखील याला फक्त इंटरव्ह्यूला 25 मार्क्स भेटले. तरी सुद्धा बघा याच्यापेक्षा हा विद्यार्थी किती समोर आहे. सिलेक्शन याला इंटरव्ह्यूला किती जरी मार्क्स भेटले तरी याच्यापेक्षा याचं सिलेक्शन जे आहे याचं सिलेक्शन अगोदर होणार आहे. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ मेन्स स्कोर. ज्या दिवशी तुम्हाला मेन्सला लीड राहते ना बाळांनो, ज्या दिवशी तुम्हाला मेन्सचा कट ऑफ पेक्षा तुम्हाला 30-40 ची लीड राहते, तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स राहतो ना हा कॉन्फिडन्स प्रचंड राहतो. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स कोणता राहतो बघा, तुम्ही ह्या कॉन्फिडन्सने इंटरव्ह्यूला अपेअर करतात. चला ठीक आहे यार, ॲट वर्स्ट कंडिशन मी कन्सिडर करतो की माझ्यासोबत वर्स्ट मधलं वर्स्ट घडणार आहे, कट ऑफ पेक्षा मला 30-40 मार्क जास्त आहेत किंवा 30 मार्क जास्त आहेत, तर तो जो कॉन्फिडन्स आहे ना की मला वर्स्ट मधले मिनिमम ॲव्हरेज मार्क्स जरी दिले तरी सुद्धा मी सिलेक्ट होऊ शकतो. आणि हा विद्यार्थी जो राहतो याच्या मनामध्ये कंटिन्युअसली डाऊट राहतो की यार लीड फक्त 10 मार्क्सची आहे, मला इंटरव्ह्यूला खूप मार्क्स घ्यावे लागतात. आणि हा टेंडन्सीने हा विद्यार्थी इंटरव्ह्यूला अपेअर होतो आणि तिथं कुठं जरी नाही म्हणलं ना आपण इंटरव्ह्यूला बर्डन घेऊन जर गेलो तर ऑब्विसली त्याचं रिफ्लेक्शन आपल्या मार्क्सवरती आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून जे आहे तुमच्या हातात इंटरव्ह्यू नाही, तुमच्या हातात अभ्यास करणं मेन्सचा आहे. मला असं वाटतं आता की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळलं असेल की यस सर प्रत्येक गोष्ट इथं चांगल्या पद्धतीने समजलेली आहे. इंटरव्ह्यू हातात नाही, इंटरव्ह्यूला किती मार्क्स भेटतील आपल्या हातात नाही, डिपेंड्स ऑन द पॅनल मूड. बऱ्याच ठिकाणी तसं असतं. माझं म्हणणं कदाचित ते जास्त योग्य संयुक्तिक वाटणार नाही, पण हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा अनुभव आहे की डिपेंड्स ऑन द पॅनल मूड्स. कदाचित तुम्हाला सुद्धा अनुभव आलेला असेल. हे अशा कंडिशन्स आपल्यासोबत होऊ शकतात. म्हणून आपल्या हातात आहे मेन्सचा अभ्यास करणं. आताच आपण वळूयात 2018 साली जो तालुका ऍग्रिकल्चर ऑफिसरचे जे विद्यार्थी लागले होते त्यांना मार्क्स कसे होते. ठीक आहे, कट ऑफ म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता हा आहे तालुका ऍग्रिकल्चर ऑफिसरचा कट ऑफ. जागा किती होत्या? 83 जागा होत्या. लक्ष द्या, तर सगळं पद्धतशीर सांगतो. आणि जर मला समजत असेल ना तर फक्त एकदा काहीच नको करू, लाईकचं बटन दाबून दे. ठीक आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीने तुला जे समजून सांगतोय ना, तुला त्या 5 महिन्यानंतर तुझी जी परीक्षा होणार आहे त्याला मी तुला खूप अगोदरपासून प्रिपेअर करतोय की तुला ह्या अँगलनं ह्या माइंडसेटनं तुला एक्झामला अपेअर व्हायचं आहे. ठीक आहे, चल लक्षात घे. 83 जागा आहेत. आता कट ऑफचा अर्थ काय होतो? आता ह्या 83 जागेपैकी ओपनला जेवढ्या जागा होत्या, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ओपनला 10 जागा कन्सिडर करूयात, तो ओपनचा 10वा जो विद्यार्थी होता ना, 83 पैकी ओपन कॅटेगरीला मेलला 10 जागा होत्या असं मी कन्सिडर करतोय. मला माहित नाही डिस्ट्रीब्युशन. आता हा जो 10वा विद्यार्थी आहे जो सिलेक्ट झालेला आहे त्याला एवढे मार्क्स होते. दिस इज द मिनिंग ऑफ कट ऑफ. हा कट ऑफचा अर्थ होतो. राईट. आता बघ ओपन कॅटेगरीचा जनरल जो आहे तर त्या विद्यार्थ्याला विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे किती पैकी? याला 400 पैकी रिटर्नला यानं एवढे मार्क्स घेतले होते. किती? 278. 400 पैकी कोणत्या कॅन्डिडेटनं? लास्ट टीओ सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटनं ओपनच्या. ठीक आहे, त्याला इंटरव्ह्यूला भेटले 28 मार्क्स. इंटरव्ह्यूचे मार्क्स ऑब्झर्व करा बाळांनो तुम्ही. एकदा मार्क्सवरनं आवर्जून नजर फिरवा. 28, 26, 29, 30, 26, 24, 23. आयडिया क्लिअर होणं गरजेचं असतं, कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं राहतं.
ठीक आहे. असे 278 आणि हे 28 याला भेटले 306 मार्क्स आणि हा विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेला आहे किती पैकी? आता हे झाले 450 पैकी. म्हणजे ओपन कॅटेगरीचा 2018ला जो टीओ कॅन्डिडेट होता, जो लास्ट कॅन्डिडेट होता ओपनच्या जागेपैकी, त्या विद्यार्थ्यांना 450 पैकी त्याला भेटले होते 306 मार्क्स आणि 400 पैकी त्यानं घेतले होते 278 मार्क्स. जागा 83 असताना आणि सिलेबस सगळा नवीन असताना. ठीक आहे. कट ऑफ बद्दल मला माइंडसेट तयार करायचा नाही, फक्त मला लीड बद्दलचा माइंडसेट तयार करायचा आहे तुमचा. ठीक आहे. हा, त्यामुळे हे लक्षात असू द्या. नाही तर लगेच खाली काही जण कमेंट करतील की आताच चालू केलं कट ऑफचं, त्यामुळे अगोदरच क्लिअर केलं. हे बघणाऱ्यांचे डोके काही जणांच्या जागेवर नसतात. ठीक आहे. त्यामुळे ते बोलतात, त्यामुळे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. आता हे जे फिमेल आहे ओपन कॅटेगरीची फिमेल, जसं आता 83 पैकी असतील काही 9 वगैरे जागा, तर ही जी 9वी मुलगी होती ओपन कॅटेगरीची फिमेल, या मुलीला एवढे मार्क्स होते. रिटर्न मध्ये 400 पैकी तिनं 261 मार्क घेतले होते. इंटरव्ह्यूला तिला 26 मार्क्स भेटले आणि असे 450 पैकी तिचे झाले 287 मार्क्स, नियर अबाउट 50%. एमपीएससी मध्ये रिझल्ट जो असतो ना, हा 50% वरती रिझल्ट येत असतो. ठीक आहे. जे नव्यानं विद्यार्थी तयारी करतात त्यामुळे खूप आउटस्टँडिंग पाहिजे, एकदमच झकास पाहिजे असा हट्ट न करण्यापेक्षा आपण ॲव्हरेज जरी राहिलो तरी आपल्याला पोस्ट भेटते. राईट. आता इथं बघा, ही ओबीसी कॅन्डिडेटचा जो जनरलचा होता, म्हणजे जनरल म्हणजे इथं मेल कन्सिडर करा, जनरल म्हणजे मेल. तर ह्या विद्यार्थ्यांना 400 पैकी रिटर्नला याला शेवटचा जो कॅन्डिडेट होता जो तालुका कृषी अधिकारी म्हणून सिलेक्ट झाला, त्या विद्यार्थ्याला 400 पैकी भेटले होते 268 मार्क्स. त्याला इंटरव्ह्यूला 29 भेटले आणि हे 450 पैकी याचे झाले 297. तुम्हाला एक कट ऑफचा अंदाज सुद्धा येत असेल की मला कशा पद्धतीने प्रिपेअर्ड राहावं लागणार आहे. राईट. ओबीसी फिमेल जे आहे तर 400 पैकी 251 मार्क्स, थोडेसे 55% पर्यंत. राईट. आणि इथं इंटरव्ह्यूला 30 मार्क्स खूप आउटस्टँडिंग भेटले ह्या कॅन्डिडेटला. मी सांगतो, या कॅन्डिडेटचं सिलेक्शन जे झालं ना, हे फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती झालं. कारण लास्टला होते, एकदम बॉर्डर लाईनला होती. याच्या सोबतच्या मैत्रिणीला सुद्धा ह्याच दरम्यान मार्क्स असतील 250, 51, 55 वगैरे, पण त्यांना कदाचित इंटरव्ह्यूला 25 मार्क्स भेटले असेल, हिला 30 भेटले, तर लगेच हिनं लीड केली. ज्या वेळेला तुमचा कट ऑफ कमी असतो, मार्क्स कमी असतात, त्यावेळेला इंटरव्ह्यूची लीड महत्वाची असते, इंटरव्ह्यूचे मार्क्स महत्वाचे असतात. आणि ज्या वेळेला तुमचा मेन्सचा कट ऑफ ट्रिमेंडसली जास्त असतो कट ऑफ पेक्षा, तर त्यावेळेला तुम्हाला इंटरव्ह्यू तुमचा फारसा मॅटर करत नाही. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा, एससी कॅटेगरीचा जो मेल होता तर त्याला होते रिटर्नला 400 पैकी 245 मार्क्स, इंटरव्ह्यूला त्यानं 26 मार्क्स घेतले आणि 450 पैकी त्याचे झाले 271. एससी फिमेलच्या बाबतीत फक्त 235 मार्क्स आउट ऑफ 400 या कॅन्डिडेटला होते. 24 मार्क्स इंटरव्ह्यूला भेटले, 450 पैकी 259 मार्क्स तिला पडलेले होते. एसटी फिमेलच्या बाबतीत जनरलला होते, म्हणजे मेलला होते 253 आउट ऑफ 400, इंटरव्ह्यूला 23 मार्क्स घेतले आणि 450 पैकी 276 वरती एसटी कॅन्डिडेटचा शेवटचा विद्यार्थी तालुका कृषी अधिकारी म्हणून सिलेक्ट झालेला होता. ठीक आहे. एसटी फिमेलच्या बाबतीत 273, 24 इंटरव्ह्यू आणि 450 पैकी 287, म्हणजे फिमेलचा मेलपेक्षा जास्त कट ऑफ लागलेला होता एसटी कॅन्डिडेटचा. राईट. चलो होप सो तुम्हाला समजलेलं असेल मला काय सांगायचं आहे. आता जो आयोगाने रिझल्ट डिस्प्ले केलेला होता त्या रिझल्टमध्ये एवढेच कॅटेगरीचे त्यांनी मेन्शन केलेले होते टीओ मध्ये. ठीक आहे. लगेच कमेंटमध्ये असं विचारू नका किंवा डाऊट विचारू नका की सर मग डीटीएचा काय लागला, एनटीडीचा काय लागलेला आहे. आयोगाने जो रिझल्ट डिस्प्ले केला त्याच्यामध्ये एवढाच केलेला होता, एक दिव्यांगाचा केला होता, हँडिकॅप कॅन्डिडेटचा. तसे कोणी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी त्यांना सांगतो सेपरेटली कट ऑफ. ठीक आहे. चलो हे झालं कट ऑफच्या बाबतीत. ओव्हरऑल थीम तुमच्या जर लक्षात आलेली असेल तर हे बघा, हा कट ऑफ होता. ठीक आहे. ओपन जनरल जो होता फायनल सिलेक्शन 306 वरती होतं. ओपनचा फायनल सिलेक्शन बघा, फायनल सिलेक्शन 306 वरती. क्लिअर. चलो ओपन फिमेल फायनल सिलेक्शन 287 वरती, हे फायनल सिलेक्शन 287 वरती ओपन फिमेल. हे कट ऑफचा विथ प्रूफ सुद्धा मी इथं ठेवलेले आहेत. एससी जनरल होता 271 मेलचा होता, एससी 271 मेल, हे इंटरव्ह्यूचं डिस्ट्रीब्युशन आणि रिटर्नचं डिस्ट्रीब्युशन. राईट. एससी फिमेल 259 होता, एससी फिमेल 259. आलं लक्षात. चलो इथं कट ऑफ बद्दल विचार करू नका, इथं कट ऑफ ह्या ए आणि बी उदाहरणाचा करा. ज्या दिवशी मी इंटरव्ह्यूला जाईल त्या दिवशी माझा कॉन्फिडन्स मला जर वाढवलेला ठेवायचा असेल
तर मला मेन्सला दिवस रात्र मेहनत करायची आहे आणि मेन्सचा कट ऑफ मला खूप चांगल्या पद्धतीनं लीडपेक्षा जास्त करायचा आहे. ज्या दिवशी मला फक्त समाधान घ्यायचं नाही, माझ्या मनाला फक्त समाधान ठेवायचं नाही की मी इंटरव्ह्यू दिला, तुला जर लीडपेक्षा किंवा कट ऑफपेक्षा चांगले मार्क्स असतील तरच सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. नाहीतर इथं कशा पद्धतीने फेल्युअर आपल्या वाटाशी येऊ शकतं. आणि इंटरव्ह्यूला 1:3चं कॉम्पिटिशन राहतं बेटा. 1:3 म्हणजे एक जागा असेल तर त्याला 3 विद्यार्थी क्वालिफाय केले जातात. म्हणजे तू एकटा सिलेक्ट होणार, बाकीचे 2 विद्यार्थी फेल होणार इथं. मग त्या 2 मध्ये जर मला यायचं नसेल तर मला माझ्या हातामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, मेन्सचा अभ्यास चांगला करणे आणि मेन्सला खूप चांगल्या पद्धतीनं लीड घेणे. इंटरव्ह्यूचे मार्क्स माझ्या हातामध्ये नाही. दिस इज द होल थीम ऑफ दिस लेक्चर. नेहमीप्रमाणे प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर झालेली असेल. एवढं कधीच मी सावकाश बोलत नाही माझ्या लेक्चरमध्ये, पण मी आज खूप सावकाश होतो कारण मला तुमचा माइंडसेट त्या दृष्टीने तयार करायचा होता की सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर्ड राहा. जे 5 महिन्यांना वाटेशी येणार आहे, जसं प्रिलिम्सला मी धडपडतोय आता की माझा कट ऑफ येईल का नाही, माझा रिझल्ट येईल का नाही, मी इनमध्ये राहील का नाही, आउटला राहील का नाही. एक विचार करा, आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे ते दुसऱ्या दिवशीपासून मेन्सला अभ्यासाला लागतात. असं नाही की यावर्षी तुम्हाला मार्क्स कमी आले म्हणून तुमचं येणार नाही, होईल. पण ते जे राहतं आपण जे मॅटर आपण जे अनुभवतोय त्यावर असं डळमळीत नाही राहायचं, करायचं तर हटके करायचं आणि फायनल स्कोर घ्यायचा आणि एका सेफ झोनमध्ये स्वतःला कधी पण ठेवायचं. कारण 1 वर्ष जर गेलं, समजा इथून जर सिलेक्शन माघारी जर आलात तर परत ही 1.5 वर्षाची प्रोसिजर होऊन बसते. त्यामुळे या प्रोसिजरमध्ये वेळ घालायचा नाही आणि सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे करायच्या आहेत. ठीक आहे, चलो. जे विद्यार्थी नव्यानं बघतायत त्यांनी आपली बॅच जी आहे ॲग्री एमपीसी मेन्सची बॅच चालू झालेली आहे, स्पेशल बॅच, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि जे नंबर ट्रिगर होत आहेत त्या नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही बॅचच्या डिटेल्स विचारू शकता. चलो, थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर मेन्स प्रिपरेशन. थँक्यू.